पुण्यातील पुलगेट परिसरात संध्याकाळी सुमारे 6 वाजण्याच्या दरम्यान भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी खुलेआम दारू, गांजा, बिडी विक्री सुरू असल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून केल्या जात होत्या। नागरिकांचा आरोप आहे की निष्काळजीपणामुळे ही आग लागली असावी। आग लागल्यानंतर परिसरात मोठ्या धावपळ उडाली। सुरुवातीचे 20 ते 25 मिनिटे अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले नसल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे। सुमारे नागरिक त्यामुळे सामान्य नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन पाणी आणि उपलब्ध साधनांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला। या घटनेनंतर एक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। एखादी घटना घडल्यानंतर मीडिया प्रतिनिधी बातमी कव्हर करण्यासाठी वेळेत पोहोचतात, पण प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने का पोहोचू शकत नाही? नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कुणाची? या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन आग लागल्याचे खरे कारण समोर यावे आणि संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे। पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र। जय संविधान। मी खडकवासला विधानसभा उपाध्यक्ष प्रथमेश सातपुते। ही जी तुम्ही आग बघत आहे ना, गेले 15 ते 20 मिनिटं आले ही आग चालू होती, तरी फायर ब्रिगेड वाले काय आलेले नाहीये। ही जी आग लागली आहे ही कुणामुळे लागलेली आहे? जे इथं पोरं बसतात, जे गांजा दारू व्यसन करत आहे, ह्यांना पोलीस प्रशासन काही करत नाहीये। इथं देशी दारूचे धंदे चालू आहे। इथं हप्ते घेत आहेत का? पोलीस प्रशासन काय झोपलं आहे का? नाही, तेव्हा पोलीस प्रशासन येत नाही। जेव्हा आग लागती, जेव्हा कोण मरतं त्यावेळेस एन टाइमला पोलीस प्रशासन येतं। इथं कमीत कमी 15-20 मिनिटं आग चालू होती, त्याच्यानंतर फायर ब्रिगेडवाले आले। कमीत कमी मी स्वतः 30 ते 35 फोन केलेला आहे फायर ब्रिगेडला। त्याच्यानंतर फायर ब्रिगेडवाले येऊन सामान्य माणसं इथं त्यांचा जीव धोक्यात घालून आग विझवत आहे। इथं तुम्ही कव्हर करू शकत आहे, तुम्ही बघू शकत आहे, हे पोलीस प्रशासनाचा भोंगळा कारभार आहे। इथं पोलीस प्रशासनाचं लक्ष नाहीये। तर त्यांना माहिती आहे आपल्या एरिया सेफ नाहीये, तर तुम्ही इथं लक्ष द्यावं। पोलीस प्रशासनाचे जे राऊंड होते ते रात्री 11 वाजता हॉटेल बंद करते ते ना, तर आपल्या एरियामध्ये येऊन तर राऊंड मारा, चेक करा कुठले नशेरी पोरं बसलेले आहेत। त्यांच्या एका चुकीमुळे एवढं सामान्य माणसाला किती त्रास होत आहे, त्यांच्या चुकीमुळे एवढी आग लागली, एवढं लोकांचं नुकसान झालं। ह्याचं भरपाई कोण देणार आहे? भीम आर्मीच्या वतीने प्रथमेश सातपुतेंचा, माझा व रोशन लोखंडे अध्यक्ष आमचे आहेत, त्यांचा सवाल आहे, हे जे नुकसान झालंय, गरिबांना जो त्रास झाले, ह्याचं नुकसान भरपाई कोण करणार आहे? पोलीस प्रशासन करणार आहे का आपली सरकार करणार आहे? जय भीम, जय संविधान।